नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान असा ढोकळा बनवायचा आहे। तर आज आपल्याला पालक आणि रव्यापासून अतिशय चविष्ट असा ढोकळा बनवायचा आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पालक घ्यायचा आहे। पालक व्यवस्थित निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। रवा घेतलाय, तर इथं मी बारीक रवा घेतलाय 1 वाटी। दही घ्यायचे, मोहरी, जिरे, लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय। तेल घेतलंय, साखर, चवीप्रमाणे मीठ घ्यायचे। तर पहिले आपण पालक पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घेऊया आणि पालक उकळतोय तोपर्यंत आपण छान असं खमंग ढोकळ्याचा बॅटर तयार करूया। तर आता आपण बॅटर तयार करून घेऊया। तर रवा घ्यायचा आहे, त्याचप्रमाणे दही घ्यायचे। तर 1 वाटी रवा आणि 1 वाटी मी इथं दही घेतले। आलं लसूण पेस्ट घ्यायची, हिरवी मिरची मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायची, साखर घालायची। तर 2 चमचे मी इथं साखर घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला। तर पाणी घालायचं नाही आपल्याला लगेचच, ते बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे पहिले। तर इथं 2 चमचे मी तेल घेतले, तेल घालायचे। तेलामुळे छान असा ढोकळा तयार होतो, ड्राय होत नाही त्याने ढोकळा। तर 2 चमचे तेल घालायचे। तर पालक जो आपण पाण्यामधून उकळून घेतलाय ना, तो आता मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला, दळून घ्यायचा आहे मिक्सरमधून। तर आता आपण पालक जो दळून घेतलाय ना, तो आता या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला जसं पाणी हवं तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे बॅटरमध्ये। तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपण। तर अजून थोडं पाणी लागणार आहे आपल्याला, थोडं थोडं पाणी घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पुन्हा थोडंसं पाणी घालायचे, जसं पाणी लागेल तसं आपल्याला पाणी घालायचे। तर आता अगदी व्यवस्थित आपलं बॅटर तयार झाले ढोकळ्यासाठी। तर एक फोडणी द्यायची आपल्याला, याला जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची। तर मी इथं तेल गरम करून घेतले। तर आपल्याला यात मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आणि आपण जे बॅटर तयार केले ना त्यात ओतून द्यायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि 10 मिनिटासाठी आपल्याला आता हे बाजूला ठेवून द्यायचे, म्हणजे छान असं फुलून येईल। तर चेक करूया आपण, छान असा फुलून आलाय रवा। तर आता यात आपल्याला इनो घालायचे। तर मी इथं लिंबू घातलं नाहीये, कारण दही जर आंबट असेल जास्त प्रमाणात तर लिंबू घालायचं नाहीये, आणि दही जर आंबट नसेल तर थोडंफार तुम्ही लिंबू घालू शकता। तर मी इथं लिंबू घातलं नाहीये। तर आपण पहिले तर या भांड्याला तेल लावून घ्यायचे। तुमच्याकडं ट्रे असेल तर तुम्ही ट्रेमध्ये पण बनवू शकता, किंवा एखादा असा डब्बा असेल तर ह्या डब्यामध्ये तुम्ही बनवू शकता। तर व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचे आपल्याला। इथं इनो घालायचे, पूर्ण 1 पॅकेट इनो घालायचे आणि अगदी थोडंसं पाणी घ्यायचे, पालकाचंच पाणी। तर हे पालकाचं पाणी घेतलं मी इथं। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला। तर आता आपल्याला लगेच ह्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे।
अगदी व्यवस्थित मी भांड्यामध्ये ओतून घेतलं आहे. आता आपल्याला लगेच स्टीम करून घ्यायचं आहे. तर मी अगोदरच पाणी गरम होत ठेवलं होतं. ज्यावेळेस आपण ढोकळा बनवतोय ना, तर बॅटर तयार करतोय त्याच्या पहिले आपण पाणी गरम होत ठेवायचं आहे. थंड पाण्यामध्ये आपल्याला बॅटर ठेवायचं नाही. तर मी अगोदरच पाणी गरम होत ठेवलं होतं. पाणी मी अगोदरच गरम होत ठेवलं आणि एक जाळी ठेवायची मध्ये. कुठली जाळी ठेवू शकता तुम्ही. तर काय करायचं आहे, हळूच आपल्याला डब्बा ठेवून द्यायचा आहे आणि 20 मिनिटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर मंद आचेवर आपल्याला वाफवायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही आहे आणि वरतून झाकण ठेवून द्यायचं आहे. तर आपला ढोकळा तयार होतोय. तोपर्यंत चटणी बनवून घेऊया. तर आपल्याला चटणी बनवायची आहे. तर चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे 4 ते 5, कोथिंबीर घ्यायची आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, फुटाणा डाळ घेतली मी, लिंबू, आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, अर्धा इंच आलं आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. तर आपल्याला हे आता मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायचं आहे. तर तुम्ही फुटाणा डाळच्या ऐवजी शेंगदाणे घेऊ शकता. तर इथं मी अर्धा लिंबू घेतला आहे. तुम्हाला लिंबू घालायचं नसेल तर तुम्ही इथं दह्याचा वापर करू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता हे फिरवून घ्यायचे मिक्सरला. तर हे बघा, छान अशी आपली चटणी तयार झाली आहे. तर माफ करा, मी साखर सांगायची विसरले. तर इथं 1 चमचा मी साखर घातली आहे. तर आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे. जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. तर आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर तेल गरम करून घ्यायचे. मोहरी घातली मी अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. तर चटणी अगदी व्यवस्थित तयार झाली. तर चला चेक करूया आपला ढोकळा तयार झाला आहे का. छान असा ढोकळा तयार झाला आहे. आता आपण काढून घेऊया आणि एक 10 मिनिटासाठी थंड होऊन देऊ. अगदी व्यवस्थित थंड झाला आहे. साईडने असं चाकूने फिरवून घ्यायचं आहे. अगदी सहजपणे ढोकळा आपला डब्यातून काढून घेतला आहे. एकदम स्पंजी झाला आहे. तर आता आपण याचे काप करून घेऊया. अगदी मऊ आणि लुसलुशीत छान असा आपला ढोकळा तयार झाला आहे. तर आता आपण फोडणी तयार करून घेऊ. ढोकळ्यावरती घालायला तेल घालायचं आहे. 1 चमचा तेल घालायचं आहे. हिंग घालायचं आहे थोडासा, अगदी थोडासा हिंग घालायचं आहे. मोहरी, जिरे, आणि हिरव्या मिरच्या. व्यवस्थित आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही. गॅस बंद करायचा आहे. आपल्याला फोडणी छान अशी ढोकळ्यावरती पसरून घ्यायची आहे. तर थोडीशी थंड होऊन द्यायची आणि थंड झाल्यानंतरच ढोकळ्यावरती घालायची आहे. बघा, फोडणी अगदी व्यवस्थित थंड झाली आहे. तर अगदी व्यवस्थित आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. हे बघा, अगदी छान असा आपला ढोकळा तयार झालाय. एकदम मऊ आणि लुसलुशीत तयार झालाय. तर हे बघा, अतिशय पौष्टिक आणि छान असा जाळीदार आपला
पालकाच्या भाजीचा ढोकळा तयार झालाय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.